शासकीय अधिकाऱ्यांकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेच्या 5 जणांविरुद्ध पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल। पन्हाळा येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। रूपगंधा संतोष खोत, राहणार हनुमान नगर, पाचगाव रोड यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार रूपगंधा खोत यांच्यावर संशयितांनी दबाव टाकून खंडणी मागितली। त्यानुसार नयन गायकवाड, विशाल मोरे, लखन लादे, संजय पाटील, तुषार चिकुर्डेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला। निवेदनाचा गैरफायदा घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती लखन लादे यांनी 2 लाख रुपयांची मागणी केली असे फिर्यादीत नमूद केले आहे। त्यानंतर गायकवाड व लादे यांनी फिर्यादी खोत यांना शासकीय विश्रामगृह पन्हाळा येथे तडजोडीसाठी बोलावून घेतले। खोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिसात मनसेच्या 5 पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पन्हाळा उपनिरीक्षक सुरेश खोत करीत आहेत। केके न्यूज साठी सनी काळे, कोडोली। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।